पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशाबरोबर सामना का खेळायचा? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळ यांच्या पत्नीचा सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजत नाहीयेत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिराती। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा।